नमस्कार मित्रांनो, 27 जूनच्या प्रोममध्ये डुगू रेकॉर्डिंग करतो आणि पळून जातो. आता मात्र चारूच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला वाटतं मेघना आपली मदत करेल, पण याउलट घडतं. मेघना चारूलाच धमकी देते आणि म्हणते, तू मला इथे भेटायला आली, मी तुझ्याकडे आली नाही आहे, त्यामुळे मला काहीच भीती नाही. मी सगळ्याला सांगेल की तूच मला ब्लॅकमेल करत होती आणि मला बोलायला भाग पाडलं. आणि तुला तर माहिती आहे, लाली सोडली तर घरामध्ये तू कुणालाच आवडत नाही, त्यामुळे माझ्यावर सगळे लगेच विश्वास ठेवतील. त्यामुळे याच्याशी कसं डील करायचं तुझं तू बघ. आता मात्र चारू चांगलीच घाबरते आणि मोठ्याने ओरडते डुग्गू आणि बाहेर पळते. ती गेलेली बघून मेघना स्माईल करते. उमाकडे ड्रेस शिवण्यासाठी खूप मुली आलेल्या असतात. ओवी त्यांचं माप घेत असते तर निशी उमाला मदत करत असते. तेवढेच रेणू आवाज देतो, डुग्गू, अरे घरामध्ये तुला सगळे शोधतायत. तो आत येतो. उमा म्हणते, काय रे श्रीनू, काय झालं? श्रीनू म्हणतो, डुग्गू आला होता की इकडे? उमा म्हणते, नाही रे, तो म्हणतो इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही. आता उमा घाबरून म्हणते, श्रीनू, अरे काय झालं काय? श्रीनू म्हणतो, सकाळी डुग्गू घरातून बाहेर गेला, तो परत घरी आलेलाच नाही आहे. आता मात्र उमा, निशी आणि ओवी घाबरतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.